जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं बूथ कमिट्यांचं नियोजन करण्याकामी 1 डिसेंबर 2018 रोजी जिल्हा परिषद गट वाईज बैठकीचे नियोजन केले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पांडुरंगजी पवार यांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट विघ्नर टाइम्स निमगाव सावा। जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकर्त्यांचा मेळावा आणि आढावा बैठक नारंगाव या ठिकाणी पार पडली। या बैठकीला बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सौ सुप्रियाताई सुळे, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप बारटकर आणि युवा नेते अतुल शेठ बेनके साहेब, त्याचबरोबर जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते शरदरावजी लेंडे साहेब या ठिकाणी उपस्थित होते। तर या मेळाव्याच्या अनुषंगाने जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून बूथ कमिट्यांची रचना त्या ठिकाणी आम्हाला करायची आणि त्यासाठी जिल्हा परिषद गटवाईज बैठकांचं आम्ही आयोजन त्या ठिकाणी करत आहोत। शनिवार दिनांक 1 डिसेंबर 2018 या संपूर्ण दिवसभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीचं गटवाईज नियोजन आम्ही खालीलप्रमाणे केलेलं आहे। सकाळी 10 वाजता जुन्नर शहर व पाडळी आळे निरगुडे जिल्हा परिषद गट, 11 वाजता सावरगाव धालेवाडी जिल्हा परिषद गट, 12 वाजता नारायणगाव वरवाडी जिल्हा परिषद गट, 2 वाजता राजुरी बेल्ले जिल्हा परिषद गट, 4 वाजता डिंगोरे उदापूर जिल्हा परिषद गट, 5 वाजता उत्तूर धोलवड जिल्हा परिषद गट आणि 7 वाजता पिंपळवंडी आळे जिल्हा परिषद गटामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आलेलं आहे। तरी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, जी वेळ आपल्या गटाला दिली आहे त्या वेळेमध्ये आपण मध्यवर्ती ठिकाणी ते आपल्या स्थानिक नेतृत्वाशी किंवा स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधून वेळेवरती उपस्थित राहून सहकार्य करावं, एवढी आपल्याला आग्रहाची विनंती। तर त्याचबरोबर जिल्हा परिषद गटामध्ये होत असलेल्या बैठकीसाठी तालुक्याचे युवा नेते आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आदरणीय अतुल शेठ बेनके साहेब, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषदचे गटनेते शरदरावजी लेंडे साहेब आणि मी स्वतः त्या बैठकीला उपस्थित राहून आढावा घेणार आहे। याचे सर्व त्या मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारी, त्याचबरोबर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि विविध संस्थांचे जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांनी वेळेवरती उपस्थित राहावं अशी माझी सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे।